वांद्र्यात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईवर नागरिकांचा विरोध। मुंबईच्या वांद्रे टर्मिनस आणि गरीब नगर परिसरात रेल्वेच्या जमिनीवर झालेल्या अवैध अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने अवैध झोपड्या हटवण्यास सुरुवात केली असून वांद्र्यात होत असलेल्या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांचा लाठीचार्ज। अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप। 25,400 मेगावॉट्स निर्मितीसाठी सामंजस्य करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे राज्य शासनासोबत NTPCM नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड्स, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड्स, ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड्स, बजाज उद्योग समूह या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांसोबत केलेल्या धोरणात्मक करारांमुळे भारताचे पुढील 15 ते 20 वर्षांचे भवितव्य सुरक्षित झाले, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। पेट्रोल डिझेलचा जवळपास 1 महिन्याचा साठा उपलब्ध असून इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले। इंधन तुटवडा हा केवळ काही शहरांपुरता मर्यादित नसून तो जागतिक स्तरावरील प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करून बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीवर सरकारने बंदी घालावी। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू आहेत। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांची विक्री, नियमांचे उल्लंघन आणि वाढते दुष्परिणाम अत्यंत चिंताजनक आहेत। सतेज पाटील यांची ही प्रतिक्रिया आहे। नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक निधीतून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत भूजल पुनर्भरणाची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी नियमित निधी तरतूद उपलब्ध करून देणे तसेच सदर कामांची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात बैठक घेतली। देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये टॉफी वाटण्यास व्यस्त आहेत। शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि लहान व्यापारी अडचणीत आहेत, पण पंतप्रधान मात्र हसत रील्स बनवत आहेत आणि भाजपवाले टाळ्या वाजवत आहेत। हे नेतृत्व नसून केवळ नौटंकी आहे, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं। $15 लाख देतो सांगून देशवासियांना चॉकलेट वाटले, आता जगभरात वाटत सुटलेत। देश आर्थिक संकटात आहे, खरी परिस्थिती लोकांना अजूनही सांगितली जात नाही, फक्त काटकसर करा सांगत आहेत। अशा परिस्थितीत मोदींनी मेलोनी यांना चॉकलेट देत सेल्फी व्हिडिओ काढणे म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखे आहे। राजू पाटील यांची घणाघाती टीका। शरद पवारांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, पंतप्रधानांनी उत्तर दिलं पाहिजे। इंदिरा गांधी यांच्याशी सहमत आहेत का शरद पवार? इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, नरसिंह राव, राजीव गांधी परदेशात जाऊन मीडियाशी बोलत होते, प्रश्नांना उत्तर देत होते, ते प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळत नव्हते। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। आज शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेणारे संजय राऊत उद्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घ्यायला कमी करणार नाही। खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांची घणाघाती टीका।